नमस्कार. तर NCSMच्या रसशास्त्र एवं भेषज कल्पनेच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार यंत्राला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे यंत्रोपकरणीय 1 आणि यंत्रोपकरणीय 2 असे मिळून 5+5 10 मार्क. तर यावर MCQ आणि SCQ असे 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर यंत्रोपकरणीय 1 मध्ये काही इक्विपमेंट्स व मॉडर्ननुसार काही मशिनरी दिलेल्या आहेत. तर इक्विपमेंट्समध्ये आपण आयुर्वेदिकमध्ये यंत्र बघणार आहोत व मशिनरीज मॉडर्नमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला यंत्र म्हणजे काय व काही मोजक्या यंत्रांबद्दल त्याची माहिती, डायग्रॅम व त्याचे उपयोग ह्याच्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे. जर यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया त्यावर. सध्या फक्त शॉर्टमध्ये जर तुम्हाला यंत्र म्हणजे काय व त्याचे 10 यंत्र बघायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल. तर सुरुवातीला यंत्र. औषधी निर्माणात खनिज, प्राणिज व वनस्पती द्रव्यांना त्यांच्यावर विविध संस्कार करून उपयोग केला जातो. अनेक संस्कार केले जातात. अशा विविध पद्धतीने औषधी प्रयोग घडवून आणण्यासाठी विशिष्ट रचना असणाऱ्या उपकरणांची आवश्यकता असते व त्या उपकरणांनाच यंत्र असे म्हणतात. रसोनियंत्रते यंत्र तदिति उच्यते. पण यंत्राचे सामान्य उपयोग पाहिले तर पारद अष्टसंस्कार, पारद भस्म निर्माण व धातू शोधण्यासाठी विविध यंत्रांचा उपयोग केला जातो. तर सुरुवात करूया डोला यंत्र. त्यामध्ये दंड, सूत्र, द्रव, पोटली, औषधी, अग्नी इत्यादीचा समावेश असतो. तर यामध्ये एक माठ घ्यायचा, त्याच्या गळाशी एक अशी दंड लावायचा, त्याला पोटली लटकवायची व त्या पोटलीला द्रव पदार्थामध्ये अग्नी द्यायचा. तर डोला यंत्राचा उपयोग पारद अष्टसंस्कारात विषारी द्रव्य शोधण्यासाठी व औषधी निर्माणासाठी केला जातो. तर नेक्स्ट आहे डमरू यंत्र. 2 सारख्या आकाराची मृतपात्रे घेऊन त्याचे मुखे परस्पर ठेवावी व संधीस मातकापड करून त्यास संधिबंधन करावे. इथे तुम्ही डायग्रॅममध्ये पाहू शकता की एक वर डमरूसारखा आकार तयार केलेला आहे मृतपात्रे ठेवून व त्या संधीला संधिबंधन केलेलं आहे आणि व नंतर त्याच्यावर ओले वस्त्र ठेवलेलं आहे आणि खालून अग्नी दिला जातो. तर याचा उपयोग पारद भस्म निर्माणात, हिंगोलत्त पारद निर्माणात व नवसागर शोधण्यासाठी केला जातो. वरच्या पात्रास ऊर्ध्वपट व खालच्या पात्रास अधपट असे म्हणले जाते. नेक्स्ट यंत्र आहे पालिका यंत्र. उभा दांडा असलेल्या लोहाच्या गोलाकार पात्रास पालिका यंत्र असे म्हणतात. इथे तुम्ही डायग्रॅम पाहू शकता. त्याचा उपयोग दिला आहे पारदामध्ये गंधकाची जारणा करणे, परपटी निर्माण व कज्जली तापवण्यासाठी. म्हणजेच एक पळी टाईप हे यंत्र आहे. नेक्स्ट पुटयंत्र. 2 समान आकाराचे मातीचे शराव घेऊन त्यास आतून चुन्याचा लेप करावा. या यंत्रास पुटयंत्र असे म्हणतात. जसं की आपल्याला डायग्रॅममध्ये दिसतंय की 2 समान आकाराचे शराव आहेत, ते एकावर एक असे तोंडाने लावलेले आहेत व त्या संधीस संधिबंधन केलेले आहे. तर याचा उपयोग शंखभस्म निर्माण, कपर्दिक भस्म निर्माण, अभ्रक भस्म निर्माण व द्रव्याचे भस्म तयार करण्यासाठी. नेक्स्ट आहे घटयंत्र. व्यवहारात ह्याला आपण घागर असे म्हणतो. ते एक मातीचे पक्के भाजलेले व न झिरपणारे घट असते. त्याचा उपयोग स्वरस, क्वाथ, अरिष्ट हे ठेवण्यासाठी, त्यानंतर द्रव्य साठवण्यासाठी. वालुका यंत्र. या यंत्राचे 4 भाग असतात: काचकुपी, चुल्लिका, मृतपात्र व लोहशलाका. जसं की आपल्याला डायग्रॅममध्ये दिसते. सुरुवातीला खाली अग्नी, ज्याच्यातून अग्नी दिला जातो त्याला चुल्लिका म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्यावर एक मृतपात्र ठेवतात, त्यामध्ये वाळू असते, त्या वाळूमध्ये काचकुपी ठेवलेली असते. याचा उपयोग गंधकाची पारदात जारणा करणे, रससिंधूर रसकर्पूर निर्माण व कुपीपक्व रसायन निर्माणासाठी. नेक्स्ट आहे खल्व यंत्र. पाषाणापासून बनवलेले खोलगट व होडीच्या आकाराचे यंत्र, ह्याला आपण खल्व असे म्हणतो. उपयोग मर्दनासाठी, औषधी द्रव्यांना भावना देणे व पारदाती द्रव्यांवर संस्कार करणे. लास्ट यंत्र आहे भूदर यंत्र. यामध्ये वाळुका, रानशेण्या व मुशा इत्यादीचा उपयोग केला जातो. फिगरमध्ये बघू शकता तुम्ही की कशी पारदयुक्त मुशा ही जमिनीमध्ये ठेवलेली आहे. जमिनीमध्ये ठेवत असल्याकारणाने त्याला भूदर असे म्हणतात व त्यावर रानशेण्या रचल्या जातात. ह्याचा उपयोग पारदातील गंधकातील द्रव्यांच्या अंतर्धूम जाणण्यासाठी, औषधी निर्माणासाठी व पारद संस्कारासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण 8 असे मेन यंत्र पाहिले आहेत. इतर जर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. त्यावर नक्कीच आपण एक पार्ट बनवूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.